इथं काही येणार जाणार मुलं तिथं ते अहो म्हणजे बरं राहू दे. अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत. दुपारी आज रोजी दुपारी माहिती मिळाली एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे पद्मालय जे मंदिर आहे आपलं त्याच्या बाजूला एक जंगली एरिया आहे. तर एरियाच्या बाजूला त्याच्या झाडांच्या बाजूला एक अर्धवट जळाली महिलेची बॉडी मिळून आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने घटनास्थळी सर्व जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडत आहोत. बॉडी जो अर्धा भाग आहे तो इंटॅक्ट आहे आणि अर्धा भाग जळालेला आहे. तर बॉडी तर पूर्णच आहे, परंतु अर्धा भाग जळालेल्या स्थितीत आणि अर्धा भाग इंटॅक्ट स्वरूपात आहे. सध्या तरी बॉडी देखील अनआयडेंटिफाईड आहेत, अनोळखी इसमाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग बाकी डिटेल्स अजून प्राप्त नाही. घटनेच्या अनुषंगाने सर्वप्रथम घटनास्थळ पंचनामा, नंतर फॉरेन्सिक टीमला प्राचारण करण्यात आलं. त्यांच्याकडून इथे सॅम्पल घेण्यात आले. डॉग स्पॉट असेल, फिंगरप्रिंट असेल, यांच्या माध्यमातून जे गरजेच्या प्रक्रिया आहेत ते करण्यात येत आहेत आणि बाकीचा तपास आमचे पथके रवाना झाले आहेत. नाही, याच्यामध्ये अजून ओळख पटलेली नाही, त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. जळाल्या स्थितीत असल्यामुळे वस्त्र होती किंवा नाही याच्याबाबत आताच भाष्य करता येणार नाही. त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल. नाही, कुठला अजून पुरावा नाही, फक्त बॉडी अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाली. याच्या व्यतिरिक्त बाकी तिथं काही घटनास्थळावर वेगळा काही पुरावा ओळखी संबंधी मिळून आलेला नाही.